माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तो म्हणजे मटकीला लांब लचक मोड कशी आणायची। त्यानंतर मी दुसरा व्हिडिओ तसाच टाकला तो म्हणजे मुगाला लांब लचक मोड कशी आणायची। तो मटकीपेक्षा पण जास्त असा व्हायरल झालेला आहे। आता म्हटलं असा काही व्हिडिओ करूया की जो तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही कधीच केलेला नसेल। तो म्हणजे मेथी दाण्याला मोड कसे आणलेले। खूप क्वचित असेल की ज्यांनी मेथी दाण्याला मोड आणून भाजी केलेली असेल किंवा मोड आणून खाल्लेले असेल। तर चला अशा मस्त केसांसाठी आरोग्यासाठी लाभदायक असा आज आपण मेथी दाण्याची रेसिपी करणार आहे। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर अर्धी वाटी भरून मी मेथी दाणा घेतलेला आहे। स्वच्छ 2 पाण्याने धुतल्यानंतर कोमट पाणी त्यामध्ये टाकून भिजायला ठेवून दिले। तर दुपारी 12 वाजेच्या सुमारास हे मेथी दाणा मी भिजून त्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेला होता। तर हा मेथी दाणा आपल्याला रात्री 10 वाजेला काढायचा आहे, जो मी आता काढलेला आहे। तर मेथी दाण्याला पूर्ण असा पिवळा रंग आलेला होता। मेथी दाणा पण छान असा फुललेला होता। तर त्याचं तुम्ही जे पाणी पिवळं निघलेलं होतं ना, तर ते पाणी तुम्ही सकाळी बी पिऊ शकतात, कारण की ते पाणी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं। भरपूर जण मेथी दाणा भिजून ते पाणी पितात। तर स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही मेथी दाणा धुवून घ्यायचा आहे। आज नवीन ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे बघूया पुढील प्रमाणे। तर एक कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं। हाताला सोशल एवढं पाणी आपल्याला गरम करायचं आहे। त्यानंतर अशी एक चाळणी ठेवायची, जे कोणतं भांडं असेल ते नाही ठेवायचं। तर आज अशीच चाळणी आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे। त्यावरून आपल्याला एक रुमाल टाकायचा आहे। रुमाल टाकल्यानंतर आपल्याला जे आपले मेथी दाणे छान असे फुललेले आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आणि मेथी दाणा पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला तो कॉटनच्या कपड्यामध्ये छान असा फिट्ट बांधायचा आहे। तुमच्याकडे अगदी कोणताही कॉटनचा रुमाल असेल तो तुम्ही घेऊ शकतात आणि एकदम घट्ट अशी गाठ त्याची तयार करायची आहे। मेथी दाण्याला लगेच पिवळा कलर त्या कपड्याला आलेला आहे, कारण की मेथी दाणा पिवळा असतो आणि तो कपड्याला पूर्ण रंग तो लागतो। अगदी तुम्ही पाण्याला बी बघितला। आता पूर्ण गाठ झाल्यानंतर आपल्याला हा कपडा असा पूर्ण त्यालाच फोल्ड करून असा मस्त गोल राऊंडमध्ये त्याचा हे करायचं आहे, म्हणजे त्यालाच गुंडाळून तो कपडा ठेवायचा आहे। म्हणजे एकावर एक खूप सारे कपडे येतात। आणि अजून एक नॅपकिन मी त्यामध्ये ठेवलेले आहे आणि त्याला पुन्हा फोल्ड करून ठेवलेला आहे आणि असा दाब देऊन खालून गरम पाण्याचं हीट आपण ठेवलेलं आहे। वरून पूर्ण कपडा फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे। आता हे झाकण आपण दुसऱ्या दिवशी न उघडता अगदी तिसऱ्या दिवशी हे झाकण उघडणार आहे। म्हणजे 2 रात्र 1 दिवस असं पूर्ण हे असंच्या असं भांड्यामध्ये मेथी दाणा ठेवलेला राहील। आता तिसऱ्या दिवशी दुपारी मी हे भांड्यातून उघडत आहे आणि उघडल्यानंतर बघा तुम्हाला दाखवते। 12 वाजेच्या सुमारास मी ही मेथी दाणा उघडून बघितला तर तुम्हाला सांगते छान असे कपड्याच्या बाहेर त्याचे मोड आलेले होते। मेथी दाण्याला शक्यतो लवकर मोड येत नाही बरं का, पण या पद्धतीनुसार केले की छान येतात। म्हणजे कशामुळे, जे आपण गरम पाण्याचं हीट दिलेलं होतं त्यामुळे पूर्ण त्या भांड्यामध्ये दमट वातावरण तयार होतं आणि सुंदर असे त्याला मोड येतात। मेथी दाण्यामध्ये एवढा पिवळटपणा असतो की पूर्ण कपडा बघा, पांढरा शुभ्र रुमाल पूर्ण पिवळा झालेला आहे आणि जे त्याचे मोड आलेले आहे ना, ते अगदी कपड्यामधून बाहेर चाललेले आहे। किती सुंदर असं वाटतं की मटकीच आहे आणि मटकीला छान असे मोड आलेले आहे, हो की नाही। यानुसार त्याचे छान असे मोड आलेले होते, पण आपल्याला यापेक्षा पण जास्त मोड आणायचे आहे। त्यासाठी एक नवीन ट्रिक मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे, तर बघूया। जो अजून मोड आणण्यासाठी जर आपण कपड्यात ठेवलं असतं तर त्याचा उग्रवास आला असता आणि उग्रवास आल्यानंतर भाजी छान होत नाही। जसं मटकी पण आपण कपड्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवली तर त्याचा थोडासा उग्रवास आल्यासारखा होतो, म्हणून उग्रवास पण येणार नाही आणि यापेक्षा लांबलचक मोड येतील। यानुसार आपल्याला ही रेसिपी पुढची कशी करायची आहे ते सांगते मी। तर आपण जे कपड्यामध्ये पूर्ण मेथी दाणा ठेवलेलं होतं त्याला जे लांबलचक मोड आणण्यासाठी आपल्याला ते जे मोड आलेले ते आहे ते अगोदर काढून घ्यायचे। त्याच कढाईमध्ये 1 ग्लास पाणी अजून टाकायचं आणि जी चाळणी आपण पहिली घेतलेली होती तीच ठेवायची। आता जे आपण मेथी दाणा आहे तो कपड्यातून बाजूला करणार आहे। कपड्यातून बाजूला यासाठी करणार आहे की त्याचा आपल्याला उग्रवास येऊ नये, म्हणून तो आपण पूर्ण चाळणीमध्ये टाकून घेणार आहे। चाळणीमध्ये टाकल्यानंतर असं मस्त छान हाताने पसरून घेणार आहे आणि 1 ग्लास पाण्याने स्वच्छ असं सगळीकडे पाणी टाकत टाकत आपल्याला स्वच्छ तो मेथी दाणा ओला करून घ्यायचा आहे। म्हणजे त्यामधला जो उग्रवास असतो तो पूर्ण निघून जातो आणि त्याला ओलसरपणा मिळाल्यामुळे त्याचा कोंब अजूनच पटकन असा लांबलचक तयार होतो।
यानुसार आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे मेथीदाणा लांब पण होतो आणि मेथीदाणा बघा आपण अगदी अर्धी वाटी भरून टाकलेला आहे. पूर्ण तयार झाल्यानंतर अगदी चाळणीभर तयार होत येतो. पण आपण जो कपडा घेतलेला होता त्याला 4 घडी घातली आणि त्यावरती अलगद छान लांबलचक मोड येण्यासाठी वरून फक्त झाकण म्हणून ठेवून दिलेलं आहे. आणि त्यावरती आपण जे आपल्या कढईवरचं जे झाकण होतं ते ठेवायचं आहे. म्हणजे पूर्ण दमट वातावरण पुन्हा तयार होईल आणि त्याचा जो उग्रवास होता तो पाण्याने पूर्ण निघून गेलेला आहे. तर असं आपल्याला 1 दिवस पुन्हा ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी 12 वाजेच्या सुमारास तुम्ही हे मेथीदाणा काढू शकतात. म्हणजे टोटल 2 दिवस 3 रात्र हा मेथीदाणा असा कढईमध्ये राहील आणि त्यानंतरच त्याचा एवढा मोठा छान असा दाणा तयार होईल. तर मी 1 दिवसानंतर काढलेला आहे. तर एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे. तर बघा असा मेथीदाणा केल्यानंतर काय होतं, खायला पण छान लागतो. त्याची मोड आल्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तो पण पूर्ण बाजूला होतो आणि एकदम टेस्टी असा मेथीदाणा तयार होऊन जातो. भाजी तर आपण नेहमीच खातो, पण अशी लांब लचक सुंदर अशी मोड आलेली भाजी तुम्ही कधी खाल्ली का? बघा किती मस्त सुंदर अशी चाळणीभर आपले मेथीदाणाची मोड आलेली तयार झालेली आहे. आहेत ना भारी? मग एक लाईक झालीच पाहिजे, ज्यामुळे मला पण असे व्हिडिओ करायला उत्साह येतो आणि अशाच छान छान नवीन नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आता सुंदर असे मोड आलेले होते आणि लगेच त्याची भाजी करायची होती, जी खूप छान होते आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला, ज्यावेळेला मी पूर्ण मोड आलेले छान असे धुत होते त्यावेळेला मला सुंदर असे छान 2 पालवी आलेले मेथीदाणा त्यामध्ये दिसले. बघा मी हातामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला. तर अगदी 2 छोटे छोटे कोवळे जे पालवी असतात ना ते त्या मेथीदाण्याला आलेले होते. किती सुंदर दिसत आहे ना. यानुसार मेथीदाणा किती आरोग्यासाठी लाभदायक असेल. अशा अगदी बारीक कोळी कोळी छान अशी पालवी आलेली होती. आता लगेच भाजी करण्यासाठी एक कढाई घेतली, थोडंसं त्यामध्ये तेल घातलं, 1 चमचाभर मोहरी टाकून छान अशी तडतडून दिली, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. आरोग्याला खूप लाभदायक अशी आज आपण ही भाजी करणार आहे, जी चवीला पण अतिशय भन्नाट लागते आणि सर्वजण आवडीने घरात खातील. अगदी त्यांना सुरुवातीला वाटेल की आपण मटकीचीच भाजी खातो आहे, अशी ती भाजी दिसते. तर 1 वाटी कांदा घ्यायचा आहे, बारीक कट केलेला आहे, थोडीशी लसणाची पेस्ट, हिरवी मिरची घ्यायची, आवडीनुसार कमी जादा प्रमाण करू शकतात. छान असा खरपूस कांदा मिरची परतून घ्यायची, अगदी थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत छान परतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले टाकू शकतात. शेंगदाणे हवं तर तुम्ही भिजवून पण त्यामध्ये टाकू शकतात. आवडीनुसार कमी जादा शेंगदाण्याचे प्रमाण पण करू शकतात. थोडंसं टोमॅटो टाकायचं आणि जे बेसिक मसाले तुम्ही मटकीच्या उसळमध्ये टाकतात अगदी तसंच तुम्हाला करायचं आहे. थोडीशी हळद, लाल तिखट, गोडा मसाला किंवा जो तुम्हाला कोणताही मसाला आवडत असेल तो तुम्ही चमचाभर त्यामध्ये टाकू शकतात. छान असं परतून घ्यायचं. आपण ज्याप्रमाणे मटकीची उसळ बनवते ना अगदी तशीच भाजी मी केलेली होती, पण खायला अतिशय चवदार लागली. सिंपल साधी ज्याप्रमाणे तुम्ही मटकीची भाजी करतात नेहमी अगदी तशीच करा, एकदम छान लागते. तर सर्व छान मसाला खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये मी मेथीदाणा टाकला. तर बघा सुंदर अशी कोळी कोळी पालवी त्यामध्ये चमकत होती. म्हणजे किती सुंदर पौष्टिक अशी आपली मेथीदाण्याची भाजी तयार झालेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे भाजीला अजूनच चव चांगली येते. तर तुम्हाला सांगते की ज्या पण वेळेला तुम्ही मेथीची भाजी पावसाळ्यामध्ये आणायचा कंटाळा करसाल त्यावेळेला मेथीदाणा आणून त्याला छान असे मोड आणून भाजी करा. ती पण खूप सर्वांना आवडेल, आरोग्यासाठी लाभदायक आहे आणि टेस्टी अशी भाजी आहे की जी सर्वांना घरात आवडते. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.